नागपूर हिंसाचारामधील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार। फहीमसह 6 जणांवरती देशद्रोहाचा गुन्हा। नागपूरमधील राड्या आधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर। काही तरुण रेकी करत असल्याचं चित्रित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलिसांकडून तपास सुरू। नागपूर तणावाच्या पार्श्वभूमीवरती शुक्रवार नमाज निमित्त शहरामध्ये अलर्ट। मशिदींच्या बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। चौकामध्ये पोलिसांचा जागता पहारा। औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवरती एनआयए पथक संभाजीनगरमध्ये खुलताबाद परिसराची ही पाहणी। जालना परभणीमधील हालचालींवरती लक्ष। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता बीड न्यायालयात। सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय। पुढील सुनावणी 26 मार्चला। येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। सीबीएसई पॅटर्न लागू करताना कुठलीही फी वाढ नाही। भुसेंची स्पष्टोक्ती। पुण्याच्या हिंजवडीमधील टेम्पो जळीतकांड प्रकरणाला धक्कादायक वळण। चालकानेच गाडी पेटवल्याचं तपासामधून निष्पन्न। चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा सीसीटीव्ही समोर। प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये धाव। आज तातडीची सुनावणी। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान। खोट्याचा नायटा कराल तर बुमरँग होईल। दिशा प्रकरणावरती उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण। तर 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न। कोर्टात बोलू आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। करुणा मुंडेंना पोटगी देण्याच्या संदर्भात वांद्रे कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंचं आव्हान। मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी। आयपीएलमध्ये चेंडूच्या लकाकीसाठी लाळेचा वापर करण्यास बीसीसीआयची परवानगी। कोरोनामुळे 4 वर्षांपूर्वीची बंदी हटवली। वेगवान गोलंदाजांना फायदा होणार।